गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका जाणवू लागल्यानं गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळते। शहरातील बाजार या ठिकाणी माठ विक्रीची मोठ्या प्रमाणात आलेत। उन्हाच्या झळा वाढू लागल्यामुळे नागरिकांना थंड पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे। दरवर्षीप्रमाणे गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचे बाजारात आगमन झाले। मात्र माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाल्यानं यंदा माठाच्या दरात 10% वाढ झाल्याचं कुंभारांनी सांगितलं। होळीनंतर माठाच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते। कुंभार व्यावसायिक वर्षभर मेहनत घेऊन माठ बनवत असतात। उन्हाळ्याच्या प्रारंभी माठ बाजारात दाखल होतात। थंडगार पाण्यासाठी महागडा फ्रीज घेणं गरिबांना आवाक्याबाहेर असल्यानं मातीच्या माठातून तहान भागवताना मातीच्या माठात अनेक गुणधर्म असतात, त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर मागणी असते। शहरातील काही भागात माठ विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली आहेत। बदलत्या काळानुसार थंडगार पाण्याची माठाची जागा विविध प्रकारच्या साधनांनी घेतली, त्यामुळे काही प्रमाणात परिणाम झाले। माठासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यानं गतवर्षाच्या तुलनेत यंदा माठांच्या किमती 100 ते 300 रुपयांपर्यंत पोहोचल्यात। लहान मोठ्या आकारातील लाल काळ्या रंगाचे माठ, रांजण आणि नळ लावलेले माठ विक्रीसाठी तयार आहेत। उन्हाचा कडाका वाढल्यानं माठांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून नागरिकांकडूनही चांगली मागणी आहे। नमस्कार, मी वीरा विजय पाटील। ऍक्च्युली फ्रीजच्या पाण्याचा खूप दुष्परिणाम आहे, कारण आता जसा उन्हाळा सुरू होतोय, आपण बाहेर वगैरे फिरतो आणि पटकन डिरेक्टली जेव्हा थंड पाणी पितो तेव्हा घशाचे प्रॉब्लेम होतात, मुलं आजारी पडतात। पण खरंच माठाचं पाणी रिफ्रेशिंग आहे। नॅचरल जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल आणि नॅचरलचं हवं असेल, खरंच माठाचं पाणी प्या। आणि लास्ट इयर पण मी दरवर्षी माठाचं पाणीच पिते आणि आमच्या घरी सगळेजण, माझा छोटा मुलगा आहे तो देखील माठाचंच पाणी पितो। पण खरंच जोपर्यंत आम्ही माठाचं पाणी पितो, 3-4 महिने असेल, वर्षभर असेल, कसलेही त्याचे साईड इफेक्ट आम्हाला दिसत नाही। खूप नॅचरल आहे। पण यावेळेला जरा रेट जास्त वाटतंय, कारण मागच्या वर्षी घेतलं होतं तेव्हा रेट कमी होते, आता जरा रेटमध्ये फरक आहे। पण खरंच तुम्ही आवर्जून माठातलं पाणी प्या, कारण ते खरंच आरोग्यदायी। आता माझाही कसा बसलाय, कारण फ्रीजचं पाणी कंटिन्यू पण म्हणून मी माठ घेतलेला आहे, तर खरंच माठाचं पाणी प्या। कितीचा माठ पडला तुम्हाला यावर्षी? मला आता ऍक्च्युली 300चा पडलाय, छोटी साईज आहे। मागच्या वेळेला मला आणखी तो स्वस्त पडला होता 200 रुपयाला, जरा आता रेटमध्ये वाढ झालेली।